नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणेच बालभारतीतील जुन्या धड्यांमधील हा एक धडा। या धड्याचे नाव आहे 3 भावंडे। तर फार इंटरेस्टिंग असा धडा आहे मित्रांनो। चला वेळ न घालवता वाचनाला सुरुवात करूयात। एका गावात एक शेतकरी राहत असे। त्याला 3 मुलगे होते। थोरल्याचे नाव चिंटू, मधल्याचे नाव संजू आणि धाकट्याला राजू म्हणत। राजूवर वडिलांचे प्रेम अधिक होते। एक दिवस काय झाले, चिंटू आणि संजू वडिलांकडे गेले। ते म्हणाले, बाबा तुम्ही राजूचे नेहमी गोडवे गाता, आम्हाला मात्र उगाच नावं ठेवता। हे ऐकून बाबा थोडे थांबले। थोडा विचार करून म्हणाले, जो चांगलं काम करतो त्याचं मी कौतुक करतो। हे पहा, आपण असं करूया, तुम्हा प्रत्येकाला मी सारखे पैसे देतो। आपल्या वाड्यातील एक एक खोलीही मोकळी करून देतो। या पैशातून प्रत्येकानं आज संध्याकाळपर्यंत आपापली खोली कशानंही भरून काढायची। आम्ही तुमच्या खोल्या पाहू। जो उत्तम रीतीने खोली भरून काढील त्याला छान बक्षीस देऊ। चिंटू व संजू म्हणाले, बाबा आम्ही तयार आहोत। ठीक आहे, राजू कुठे आहे? त्यालाही बोलवा। राजू जवळच होता। तो आल्यावर बाबांनी चिंटू, संजू व राजू या तिघांना सारखे पैसे दिले व प्रत्येकाला एक एक खोलीही उघडून दिली। चिंटू खादाड होता। पैसे मिळताच तो आधी बाजारात गेला। जवळ होते तेवढे सगळे पैसे खर्च करून मिठाई घेऊन आला। आणलेली सगळी मिठाई त्याने एकट्यानेच फस्त केली। गोड खाऊन सुस्ती आली। दार लोटून तो डाराडूर झोपून गेला। खोली भरण्याचा विचार त्याच्या मनात आलाच नाही। तो ते विसरूनच गेला होता। संजू आपल्या खोलीत बसूनच राहिला। एवढ्या पैशात ही खोली कशाने भरावी हेच त्याला कळेना। एवढ्यातच रस्त्यावरून काही बायका गवताचे भारे डोक्यावर घेऊन चाललेल्या त्याला दिसल्या। त्याला एकदम सुचले। तो म्हणाला, गवतानंच ही खोली भरून टाकावी। एवढ्या पैशात तेच शक्य आहे। त्याने आपल्या पैशातून गवत विकत घेतले। ते सर्व खोलीवर पसरवले। खोली सगळी भरून गेली। त्याला आनंद झाला। राजूने मात्र आपली खोली उघडताच हातात केरसुणी घेतली। तो स्वतःशी म्हणाला, केवढा केर कचरा हा, केवढी धूळ। सगळा कचरा त्याने गोळा केला। जाळ्या जळमटे काढली, जमीन स्वच्छ केली, खोलीतल्या वस्तू नीट लावल्या, शेणाने जमीन सारवली। बाजारातून त्याने चटई आणली, गांधीजींचा एक फोटो आणला, उदबत्त्या आणल्या। खोलीच्या एका भिंतीवर गांधीजींचा फोटो लावला, खाली चटई अंथरली, समोर उदबत्त्या पेटवल्या। डोळे मिटून तो प्रार्थना म्हणू लागला। संध्याकाळ झाली। बाबा पहिल्या खोलीपाशी गेले। चिंटू चांगला घोरत होता। बाबांनी त्याला उठवले। आता सर्वत्र अंधार भरून राहिला होता। बाबा म्हणाले, चिंटू तू तर खोली अंधारानंच भरून टाकलीस। चिंटू अजून आळोखे पळोखे देत होता। मग ते संजूच्या खोलीपाशी आले। त्याची खोली पाहून बाबा म्हणाले, वा, तू तर सगळ्या खोलीभर गवताच्या पेंड्या पसरून टाकल्यास। संजू म्हणाला, काढली ना भरून, मग देणार ना बक्षीस? बाबा म्हणाले, अरे बक्षीस कसलं, खोलीभर गवत पसरून तू तर हा जनावरांचा गोठा केलास। दिलेले पैसे असे खर्च केलेस? यावर तो काय बोलणार? हिरमुसला होऊन तो गप्पच उभा राहिला। मग त्या दोघांना घेऊन बाबा राजूच्या खोलीत आले। राजू एक अभंग म्हणण्यात रंगून गेला होता। मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण। गाण्याच्या सुरांनी खोली भरून गेली होती। खोली कशी स्वच्छ दिसत होती। उदबत्त्यांचा सुगंध दरवळत होता। बाबा म्हणाले, राजू फारच छान। तू तर गाण्याच्या सुरांनी आणि चंदनाच्या गंधाने सारी खोली भरून टाकलीस, सर्वांची मनं प्रसन्न केलीस। तर मित्रांनो, त्यांच्यातला सगळ्यात लहान भाऊ जो राजू होता, त्याने दिलेल्या वडिलांच्या पैशाचा कसा उपयोग केला आणि बाकीच्या दोन्ही भावांनी कसा दुरुपयोग केला, हा या धड्यातून आपल्याला पाहायला मिळते। तर मित्रांनो, हा धडा कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूयाच असेच धडे घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर। तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या आपली।